मामा? साऊ, माझ्यापासून काय लपवलंस काय? खरं खरं सांग काय झालं ते? तू अशी अचानक का आलीस? साऊ बरं सांगते. हे बघ, एवढं काही नाही झालंय, तू उगाच काळजी नको करू. ते माझं तिरसटचं छोटं भांडण झालं. मी रागारागात आली आहे इकडे. मी उद्या निघणार आहे परत. कशावर झालं भांडण? अरे मामा, तुला काय आता वेगळं सांगायला लागणार आहे का? माहिती ना तो कसा आहे. आणि जाऊ दे, तो तसा पण माझ्याशिवाय नाही राहू शकणार. मी चालली उद्या. ठीक आहे, मग मी पण येतो तुझ्या बरोबर. अर्जुनरावची भेट होईल, त्यांच्याशी बोलता येईल. आणि काय? तुला माहितीये ना तो किती राग करतो तुझा. आणि परत काही तुला बोलला तर उगाच तुझ्या मनाला लागेल. कशाला मामा, तू थांब मदर माऊली सोबत. तसं पण मी उद्या चालले तर तिची चिडचिड होणारच आहे. तर तू माझ्या सोबत आलास तर मग काय सांगायलाच नको. तू थांब इकडेच, कळलं? तुझ्या पुढे कुणाचं काय चालणार आहे का? जाऊबाई, कुठं हरवल्या तुम्ही? जाऊबाई, गुड न्यूज आहे. शाले, काय आमच्या नावानं शिमगा करायलीस ग? हा? आणि तुला काय येळ काळ दिस रात काय हाय का नाही? नुसतं आपला आबाळ अंगावर पडल्यागत बोंबलत सुटायचं. जाऊबाई, शिमगा नाही, आज दिस बी सोन्याचा आहे आणि प्रश्न बी सोन्याचाच आहे. म्हणजे ग? म्हणजे आज आपल्या सोनाराचा फोन आला होता आणि त्यानं तुम्हाला पाहिजे तसा डिक्टो नेकलेस मागवलाय आणि विचारलंय कधी घ्यायला येत आहे. खरंच की काय? अगदी आम्हाला पाहिजे तसा नेकलेस आणलाय. डिक्टो आले. म्हणजे आता उद्याचा दिस बी सोन्याचा आहे आणि आमच्या हातात नेकलेस बी सोन्याचा. आता मार्केटच आपल्या हातात आहे म्हणल्यावर उद्या जातो आणि कंपनीच्या अकाउंट मधून पैसे काढतो बघ. जाऊबाई, प्रश्न 4 लाखाचा आहे. मिळतील ना? का नाही मिळणार? हा, बघतोच ना आम्ही कोण अडवतंय ते. सावित्री, सॉरी. माहिती नाही त्या क्षणाला मला काय वाटलं आणि मी तुझ्यावर हात उचलला. तू अशी रागाने निघून जाशील असा विचार सुद्धा नव्हता केला कधी. सुरुवातीला सगळं नाटक वाटलं मला, पण खरं होतं सगळं. तुझ्या 1000 चांगल्या गोष्टी सोडून मी कायम एकच फोकस केली, त्या म्हणजे तुझ्या चुका. मला माहिती आहे ना, आता पण तू जे केलंस ना ते माझ्या चांगल्यासाठीच होतं. पण मी सगळं झालं, त्यानं बाहेर काढून पण कधी मी त्याला सोडून असे निघून आले नाही. आणि आज स्वतःहून आले तरी या तिरसटला काहीच फरक पडला नाही. त्याला जरा सुद्धा माझी आठवण आली नाही. खरंच त्याला मी नकोची झाली का? नाही, हे बघ सावे, त्यानं जे काही केलंय ते रागाच्या भरात केलंय. वाटत असेल त्याला पण काहीतरी, पण त्याचा स्वभाव आता माहिती ना तुला. आता फोन तरी करायचा ना, ते पण नाही. जाऊ दे, या रागापेक्षा नातं महत्वाचं आहे. आणि त्या नात्याला पुढे घेऊन जायचं असेल तर 2 पाय मागे आपण यायला हवं. सध्या व्यस्त आहे, कृपया नंतर प्रयत्न करा. आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी व्यस्त है. कटकट गेली असंच वाटत असेल त्याला. चांगलं चाललं असेल त्याचं, काहीही फरक पडत नाहीये त्याला. मी आहे काय नाही काय एकच आहे. जाऊ दे, मी तरी कशाला फोन करू. फोन एंगेज लागतोय म्हणजे अजूनही चिडली आहे माझ्या. सावित्री, मी तुला खूप त्रास दिलाय, आता फोन नको करायला.